आज खूपच आनंदाचा दिवस आहे। आज भारतभर दिवाळी केली जाते। आज प्रभू रामचंद्राचे अयोध्येमध्ये प्रतिष्ठापन होते। सर्व लोक आनंदित आहे आणि सगळ्या लोकांना खूप आनंद वाटतोय। आणि खऱ्या अर्थाने प्रभू श्रीरामाचा जो वनवास आहे तर तो आज संपला आहे असं आपल्याला वाटतं। हो, 100% आज खऱ्या अर्थाने अयोध्या ही पावन झालेली आहे आणि श्रीरामाचं दर्शन आज लोक घेत आहेत आणि भारतभर दिवाळीचा सण साजरा केला जात आहे। आपल्याला काय वाटतंय? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थ संभवामि युगे युगे। एक वेळ असते, ती वेळ येण्याची आम्ही सगळेच भारतवासी वाट पाहत होतो। आतापर्यंत जे सरकार आली गेली ते सरकार मुळातच जे मुस्लिम राष्ट्र करण्याच्या तयारीत होते, त्यांनी काय रामप्रभूला वापस आणावं, ते तर वापस आणणारच नव्हते ना। पण आज ती योग आला आणि जे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कल्की अवतार होणार आहे, तर कल्की अवताराची सुरुवात आहे आणि आज पुन्हा एकदा म्हणजे या राष्ट्राचं उत्थान भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपाने मोदी सरकारने आणलेलं आहे। त्याच्यामुळे अत्यंत धन्यवाद मोदी सरकारचे, धन्यवाद। आणि या भारतवर्षामधला जो आनंद आहे तो जसा पाडव्याला जसा दिवाळीला साजरा करतो त्याही पेक्षा प्रत्येक वेळी याच तारखेला दरवर्षी भारतवर्ष साजरा करेल यात काही शंका नाही। प्रभू रामचंद्र भगवान की हिंदू बांधवांना काय संदेश द्या? हा एक तर आता हिंदू बांधवांनी काय असतं, एक झोपलेली वेळ होती, सगळे झोपी गेले होते। त्याला म्हणतात ना मायेचं वेष्टन होतं, ते आज पूर्णपणे निघून गेलं आणि आज हिंदू जागृत झालेला आहे। तो हिंदू बरोबर आता आपलं कार्य पूर्ण करेल यात काहीही शंका नाही। आपल्याला काय वाटतं? मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तन्वारी। आज खऱ्या दृष्टीनं भारत देशातील एक एक कार्यभक्ताचा दिवस आहे, एक एक रामभक्ताचा दिवस आहे। आजचा आनंद एवढा केवढा सांगावा, एवढं वर्णन करता येत नाही। एवढा आनंद आज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि याचं खरं श्रेय मोदी सरकार, अमित शहा आणि योगी सरकार यांना हे सर्व श्रेय जाते। आणि त्याचप्रमाणे आमचं म्हणून साजरा करावा एवढीच या प्रसंगी मी सर्वांना या भारत देशातील जनतेला विनम्र प्रार्थना करतो। जय श्रीराम, जय श्रीराम। मोदी सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावं अशी आपली अपेक्षा आहे। मोदी सरकार बार बार, मोदी सरकार बार बार। जोपर्यंत मोदी सरकार या ठिकाणी राहणार आहे, भाजपचं सरकार राहणार आहे, तोपर्यंत हिंदू जिवंत राहणार आहे। एकदा काँग्रेसचं सरकार आलं की हिंदूची कत्तल केल्याशिवाय हे दुसरे सरकार राहणार नाही। म्हणून आज खऱ्या अर्थानं देशाला मोदी सरकारची गरज आहे आणि ते सरकार योग्य दिशेनं वाटचाल करत आहे असं मला वाटतं। हिंदू राष्ट्र व्हावं असं आपल्याला वाटतं। निश्चितच हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, हे सर्व तमाम 140 कोटी भारतीयांचं हे मागणं आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। देश में प्रभु श्री राम जी मंदिर में पुनर्प्रस्थापित हुआ, इको सारा मारवाड़ी समाज ना और भारतीय सभी भारतीय लोगों का बहुत बहुत अभिमान है। मैं भगीरथ लक्ष्मीनारायण चरखा पिंपलेर ग्राम से हूँ, लेकिन भारत का माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, अमित जी शाह, आचार्य गोविंद गिरी जी और योगी सरकार को बहुत बहुत धन्यवाद देव है कि भारत में 500 साल का बाद राम जी वनवास से बाहर निकलकर आज मंदिर में पुनर्स्थापित हुआ। आज हर भारतीय का मन में दीपावली से ज्यादा आनंद है। इस आनंद में हर भारतीय सम्मिलित होकर भावी हिंदू राष्ट्र का लिए बार बार मोदी सरकार यह नारो लगाकर मोदी जी ने सपोर्ट करो और भारतीय जनता पार्टी को सरकार दिल्ली में पुनर्स्थापित कर हिंदू को जो हो अयोध्या एक झांकी है, काशी मथुरा बाकी है। काशी मथुरा ही नहीं बल्कि जहाँ जहाँ मुस्लिमों का अतिक्रमण है वहाँ वहाँ मोदी सरकार आपके पीछे खड़ा है। आप सभी भारतीय उनको सपोर्ट करें, यही मैं इस शुभ प्रसंग पर कहूँगा। धन्यवाद। हिंदू संकट में है ऐसा आपको लगता है कि नहीं, अभी हिंदू संकट में नहीं है। जब तक मोदी है हिंदू संकट में है ही नहीं। हिंदू के लिए वो एक ढाल है। अमित शाह और मोदी जब तक है, जब तक कोई
चिंता करने की जरूरत नहीं है। आज संपूर्ण भारतामध्ये रामराज्य निर्माण झालेलं आहे असं आपल्याला वाटतं. राम राज्य जगात येण्याची ही वाटचाल आहे। हिंदू राष्ट्र निर्मितीकडे आपण भारतीय आगेकूच करीत आहोत। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।